बोला. बघा, प्रसन्नाजींनी संविधानाचे दाखले दिले. मी संविधानाचेच दाखले देऊन सांगतो की कोणत्या संविधानाच्या कलम मध्ये असं लिहिलेलं आहे की देशाचे तुकडे झाले पाहिजे, असं एका मंचावर बोललं पाहिजे. तुम्ही मंचावरती बोलता ना प्रसन्नाजी. बघा, मंचावर काय बोललं गेलं, खाली कोण काय बोलताय त्याला महत्व नाही, मंचावर कोण काय बोलताय याला महत्व आहे. तिथे अरुंधती रॉय मंचावर बोलतात आहे, कुणाल कामरा भगवान श्रीरामाबद्दल त्यांचा निषेध, अभिजित त्यांची भाषणं आम्ही नाही दाखवली, त्याच्याबद्दल तर बोला तुम्ही. त्यांचा निषेध, त्या बाबतीतचा त्यांचा निषेध असेल जर का ते भारताच्या या संरक्षणाचा विरोध करत असतील. संविधान राईट टू प्रोटेस्ट देतो, पण संविधान तुम्हाला राईट टू फ्रीडम एक रिस्ट्रिक्शन आहे. त्याच्यात तुम्ही कोणत्या धर्मावर किंवा कोणावर पर्सनल अटॅक नाही करू शकत. प्रधानमंत्री निकम्मा आहे, प्रधानमंत्री असा आहे, त्याला तुम्ही सारख्या शिव्या घालताय. आणि मी खालच्या लोकांची बोलत नाहीये, मी जे मंचावर येऊन ज्यांनी बोललं त्यांच्याबद्दल बोलतोय. तिथे योगेंद्र यादव सारखे लोक बोलतात आहे, प्रशांत भूषण सारखे बोलतात आहे. तिथे आजच सकाळी 370चे नारे काल झालेले आहे की 370 काश्मीरमध्ये परत हे करायला पाहिजे. तर कसं आहे प्रसन्नाजी, नुसती आयडिओलॉजिकल भूमिका, आयडियल सिच्युएशन नाहीये. त्या मंचावरनं काय झालंय हेही आपल्याला बघावं लागेल. विद्यार्थ्यांचं जे म्हणजे भाजपचे प्रवक्ते अधिकृत भूमिका हे मी मगासपासून म्हणतोय. सोनम वांगचुक आणि दिपके या तो जो पार्टी, ती काय पक्ष नाही कारण तो रजिस्टर्ड नाहीये, त्याच्या अधिकृत जो काही पत्रक असेल त्याच्या पलीकडे कोण काय बोलतं याला आपण दखल देत नाहीयेत. तुम्ही अरुंधती रॉय यांच्याबरोबर बोलावं अशी कोणीच मागणी करत नाहीये. अभिजित दिपके किंवा त्यांनी नेमलेले त्यांचे अधिकृत प्रवक्ते किंवा नेते असतील त्यांच्याबरोबर तुम्ही बोलावं. आणि विषय कोणता आहे आपला? नीटचा आहे, विषय आहे आपला धर्मेंद्र प्रधानांचा, बाकीचा विषयच नाहीये. बघा प्रसन्नाजी, त्यांच्याशी चर्चा करायला आणि जर नीटचा विषय तर आम्ही तयार आहे, पण त्या नीटच्या विषयाच्या आडून जर दुसरं राजकारण असेल तर ते राजकारण कुणी आज तुम्ही पूर्ण सोशल मीडिया पहा, कसे व्हिडिओ आहे, कसे रुमर्स फैलवले गेले, कसे विद्यार्थ्यांना माझा एक मला कल्पना आहे, मी बाकीच्या गेस्टचा थोडासा वेळ खातो पण एक वाक्य म्हणून मी पूर्णतः थांबेन कारण बाकीच्यांना वेळ देणं जास्त महत्वाचं आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तर ते खलिस्तानवादी आहेत, शहरामध्ये आंदोलन झालं तर ते अर्बन नक्षल आहेत, विद्यार्थ्यांनी केलं असेल त्याच्यामध्ये देशद्रोही घटक आहेत, आधुनिक कोणी काही केलं तर यांच्या मागे काय यांचं हे काय आंदोलनजीवी आहे. मग डिसेंट, मतभेद हे मांडण्याचे नेमके मार्ग तरी कोणते हे तरी मला सांगावं. आणि आतापर्यंत असं कोणतं आंदोलन आहे की जे तुमच्या चौकटीमध्ये देशभक्ताचं आंदोलन आहे? कारण प्रत्येकाच्या काहीतरी मागण्या आहेत, भूमिका आहेत. ईशान्येमध्ये काय झालं तर त्याच्या मागे ख्रिश्ची मशिनरी आहेत. मणिपूरच्या बाबतीत आमचं काहीच जाहीरपणे बोलणं नाहीये. मोदी तिकडे आतापर्यंत गेले नव्हते याच्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली होती. मग नेमके कोणते मुद्दे घेऊन काय बोलायचं आपण? प्रसन्नाजी, कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण कोणालाही आंदोलनात हिंसा आणायचा अधिकार नाही आहे, हे मी अंडरलाईन करू इच्छितो. अहिंसेचं कोणी समर्थन करू शकत नाही. तुम्ही आंदोलन करा, तुम्हाला अधिकार दिलाय, संविधानात तुम्हाला अधिकार दिलाय.